सेकंड ओव्हर मधील समाप्त झालाय. या बोलेस मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय. एक मोठी धावसंख्येचं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न खांडस टीमच्या फलंदाजांकडून देखील केला जाईल आणि त्याच अनुषंगाने आता फलंदाजी पाहायला मिळते. या चौथ्या चेंडूवरती 6 धावा आल्या. 6 धावेने धावफलक पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचते ते 14 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ इथून समाप्त झाला. उर्वरित आता सागरच्या ओव्हर मधील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या वेळेस कार्पेट लेवलने अगदी समोरच्या दिशेने फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये दीपेश आहेत. चेंडूची फील्ड आणि फेकी होईपर्यंत एक धाव कमावली आहे. एक धावेवरती समाधान मानतात. एक धावेने धावफलक थोडस पुढे सरसावत असताना 15 या आकड्यावरती. उर्वरित आता या षटकातील शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल सेकंड ओव्हर मधील. सागर तयार. या वेळेस आपण पाहतो लॉंगॉनच्या डोक्यावरून दर्जेदार फटका पाहायला मिळेल. चेंडू सीमारेच्या पलीकडे जात असताना 6 धावा. 6 धावेने या सेकंड ओव्हरची समाप्ती. 6 धावेने धावफलक पुढे जाईल. 2 षटकांती 21 या आकड्यावरती. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. गावदेवी चषक कोल्हारी 2025 पर्व चौथे. या चौथ्या पर्वातील आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील आपण पाहतो तिसरा सामना आपल्या भेटीला आहे. खांडस विपक्ष बाकरीचा बाडा. या दोन संघादरम्यान लढत पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. फर्स्ट इनिंग मधील अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज दीपेश पुन्हा गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. पहिल्या षटकामध्ये अवघ्या पाहिलं तर 3 धावा खर्च केल्या दीपेशने. तोच गोलंदाज आता तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल. स्ट्रायकर वरती वन डाऊनच्या भूमिकेत गेलेला फलंदाज राहुल. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळेल. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट. 2 धावेने या तिसऱ्या षटकाला सुरुवात पाहायला मिळते. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न नक्कीच आपण पाहाल तर या फलंदाजांकडून देखील केला जाईल. 2 हादरे नक्कीच लागले असतील खांडस टीमला. परंतु आता जबाबदारी राहुल आणि विवेक. यावेळेस आपण पाहतो दिशाहीन गोलंदाजी. पंचांनी वाईट बॉल घोषित केला. यस, अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाईल. अतिरिक्त धावेने 24 आकडा धावफलकावरती पाहायला मिळेल. दीपेश अगदी वेगवान पद्धतीचा हा गोलंदाज थोडीशी चुकी करत असताना पाहायला मिळाला. स्ट्रायकर वरती राहुल आहे ज्याच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिलाय. यावेळेस आपण पाहतो लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक अभि. एक धाव कंप्लीट फेकी पाहायला मिळते. एक धावेनं थोडंसं धावफलक पुढे जाऊन थांबेल 25 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहतो आखूड टप्प्याचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजाच्या माध्यमातून. परंतु बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. थांबवण्याचा प्रयत्न आता दीपेशच्या माध्यमातून. 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. 4 धावा धावफलकावरती खर्च करत असताना स्विचिटचा प्रयत्न आपण पाहतो. क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करत असताना पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट. एकच धावेवरती थांबवलंय. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे.
यावेळेस आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. सव्वीस धावा धावफलकावरती. अजूनही या षटकातील शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका पाहायला मिळतोय. 6 धावसंख्येसाठी चेंडूला रवाना करत असताना, शेवट गोड करत असताना पाहायला मिळेल तिसऱ्या षटकाचा. 6 धावेनं धावफलक उंचावत असताना जाऊन पोहोचले ते तब्बल 32 आकड्यावरती. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली धावसंख्या अद्यापर्यंत पाहायला मिळते. अजूनही विचार केला तर 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 32 धावा धावफलकावरती आहेत. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. उर्वरित अजूनही या इनिंग मधील 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय निखिल गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. स्ट्रायकर वरती सलामीला गेलेला फलंदाज विपुल. यावेळेस आपण पाहतोय झेलची संधी. यष्टीरक्षक धावतायत. एका हाताने आपण पाहतोय निलेश महाले पकडतील चांगला झेल. इथून बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील. सलामीला गेलेला फलंदाज विपुल देखील माघारी आलाय. चांगली सुरुवात या षटकामध्ये करत असताना निखिल पहिल्या चेंडूवरती हदरा लागलाय खंडस टीमला. नवीन फलंदाज भावेश स्ट्रायकर वरती पोहोचतायत. यावेळेस आपण पाहतोय भावेशच्या बॅट मधून फटका, दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. सीमारेषा पलीकडे 6 धावा कमावत असताना मैदानामध्ये एंटर झाले. गेल्या स्ट्रायकर वरती पहिल्या चेंडूचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 6 धावसंख्येचा. 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय ते 38. 38 धावा धावफलकावरती 2 चेंडूच्या खेळीतून समाप्त झालाय.
यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. एकच धावेवरती थांबावं लागेल. उर्वरित आता या षटकातील शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निखिल गोलंदाजी मार्क वरती घरच्या मैदानावरती गोलंदाजी करत असताना 3 चेंडूवरती 7 धावा खर्च केल्यात. यावेळेस आपण पाहतोय टायमिंग करून खेळलेत. लॉंगॉनच्या डोक्यावरून दर्जेदार फटका पाहायला मिळेल. 6 धाव संख्येसाठी चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न खंडस टीमच्या फलंदाजाकडून पाहायला मिळेल. सात चेंडू वैयक्तिक 22 धावसंख्येवरती राहुल पाहायला मिळतील. निखिल गोलंदाजी मार्क वरती 4 चेंडूचा खेळ पाहायला गेला तर तब्बल 13 धावा खर्च करत असताना संधी पुन्हा राहुलला वैयक्तिक 22 धावसंख्येवरती आहेत. उर्वरित आता या षटकातील 2 चेंडूचा आणखी खेळ बाकी आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना आणखी एक दर्जेदार चौकार पाहायला मिळेल. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचतंय ते 49 या आकड्यावरती. 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता चांगली फटकेबाजी निखिलच्या या षटकामध्ये पाहायला मिळते. राहुलच्या बॅट मधून आलेल्या धावा. लास्ट बॉल. लास्ट बॉल. यावेळेस आपण पाहतो पुन्हा फटका अभिषेक आहेत. यावेळेस कुठल्याही प्रकारची चुकी न करता येस डेथ बॉल आपण पाहतो. धावफलक 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. डेथ बॉल आपण पाहतोय. लास्ट बॉल या षटकातील अजूनही उर्वरित बाकी असेल. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. या इनिंग मधील 4थ्या ओव्हर मधील लास्ट बॉल. यावेळेस आपण पाहतो पुन्हा फटका. पुन्हा संधी अभिषेकला. यावेळेस झेल सुटली आहे. जीवदान दिलं गेलंय. एक धाव कंप्लीट केले. एकच धावेवरती समाधान मानत असताना पाहायला मिळतील फलंदाज. एका धावेने 50 धावा अर्धशतक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल खांडस टीमचं. तर नंतर या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतोय नामदेव बाबा गोमारे उपस्थित झालेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील मंचावरती येऊन आसन असतं बा. या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील विशेष असं स्वागत आहे. पन्नास धावा धावफलकावरती. उर्वरित आता फर्स्ट इनिंग मधील लास्ट 6 बॉलचा खेळ बाकी आहे. वैयक्तिक 27 धावसंख्येवरती राहुल आपण पाहू शकाल. यावेळेस आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. 6 धावसंख्येनं सुरुवात पाहायला मिळेल या शेवटच्या षटकाला करत असताना. शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये आता फटकेबाजी पाहायला मिळेल. एक मोठं आव्हान उभं करण्याच्या मागावरती पाहायला मिळेल खांडस टीमचे फलंदाज. षटकारांना सुरुवात 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचते ते 56 या आकड्यावरती. 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस पुन्हा फटका हवेमध्ये. यावेळेस क्षेत्ररक्षक धावतायत. अभिषेक चुकी करत असताना पाहायला मिळतील. टायमिंग कॅच होते परंतु कॅच मिस झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पाहायला मिळेल. यशस्वीरित्या कंप्लीट केलेल्या या 2 धावा. 3 धावा. 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचतंय ते 59 आकड्यावरती.
2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. भरपूर पॉवर जनरेट करत असताना पाहायला मिळतील फलंदाज. 6 धावा दूरवर ठोकला हा षटकार. 6 धावेने धावफलक 65 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाचा भरपूर समाचार घेत असताना पाहायला मिळत आहे फलंदाज. यावेळेस वाईट चेंडू, थोडासा दबाव आहे गोलंदाज अनिकेत वरती. वाईट चेंडू अतिरिक्त धाव खर्च करत असताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धावेने धावफलक 66 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. यावेळेस कार्पेट लेवलने फटका डीप मध्ये लॉंग ऑनला निलेश आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगली धावसंख्या अद्यापपर्यंत खांडस टीमची पाहायला मिळते. उर्वरित अजूनही या षटकातील विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा आल्या, तिसऱ्या चेंडूवरती 6 धावा आल्या आणि या चौथ्या चेंडूवरती आलेली 1 धाव. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आता पाहायला मिळते. थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. डॉट बॉल. लास्ट बॉल या फर्स्ट इनिंग मधील. हलकीशी कडा, क्षेत्ररक्षक आपण पाहतो चुकी करत असताना पाहायला मिळतील. सेकंड अटेम्प्ट झेल कलेक्ट करायचा होता परंतु झेल सुटलाय. इथून आलेली शेवटच्या चेंडूवरची 1 धाव धावफलक जाऊन पोहोचलं ते 68 या धावसंख्येवरती. विजयासाठी आता भाकरीचा पाटा टीमला गरज असेल ती 69 धावसंख्येची.